प्रॅक्टिस सेट 50 एक्सपांड करायचं आहे. आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिला आहे आणि याला एक्सपांड करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? ए प्लस बीचा होल स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर आपल्याला याला या फॉर्म्युल्याने एक्सपांड करायचं आहे. तर 5a ए म्हणायचं, 6b बी, म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरला जाईल? ए प्लस बीचा होल स्क्वेअर. आणि तो काय आहे? ए प्लस बीचा होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे इथे काय होईल या फॉर्म्युल्याप्रमाणे? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5aचा स्क्वेअर प्लस 2 इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द टर्म म्हणजे 5a इंटू 6b प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 6bचा होल स्क्वेअर. तर 5चा स्क्वेअर किती होईल? 25 आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस, आता इथे नंबरची मल्टिप्लिकेशन 5 इंटू 2 10, 10 6 जार 60. त्याच्यानंतर ए आणि बी, ए बी प्लस 6चा स्क्वेअर 36 आणि बी स्क्वेअर. हे झालं एक्सपान्शन. त्याच्यानंतर इथे ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 3चा होल स्क्वेअर. इथे पण कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? याला ए म्हणावं लागेल, याला बी म्हणावं लागेल. ए प्लस बीचा होल स्क्वेअर. ए प्लस बीचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे ए अपॉन 2चा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे ए अपॉन 2 इंटू बी अपॉन 3 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे बी अपॉन 3चा होल स्क्वेअर. म्हणजे एचा स्क्वेअर काय होईल? ए स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 प्लस, इथे न्यूमरेटरमध्ये 2 आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे 2, हे कॅन्सल होऊन जाईल. तर इथे वर राहील ए बी अपॉन 3 प्लस इथे होईल बीचा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर किती आहे? 9. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 3. इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? ए मायनस बीचा होल स्क्वेअर. तर ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बीचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर इथे याला ए म्हणू, याला बी म्हणू. तर ए मायनस बीच्या होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने सॉल्व करावं लागेल. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय होईल? 2bचा होल स्क्वेअर मायनस 2 इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द टर्म म्हणजे 2b इंटू सेकंड टर्म 3q प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 3qचा स्क्वेअर. आता 2चा स्क्वेअर काय होईल? 4 आणि बी स्क्वेअर मायनस नंबरचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 4, 4 3 जार 12 आणि पी क्यू प्लस 3चा स्क्वेअर किती होईल? 9 आणि इथे क्यूचा स्क्वेअर. हे झालं सॉल्व. आता प्रॉब्लेम नंबर 4.
इथे पण बघा कोणता फॉर्म्युला वापरला जाईल, ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचा. ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे एक्स इंटू 2/x प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2/xचा होल स्क्वेअर. म्हणजे इथे काय होईल आता, एक्स स्क्वेअर आणि बघा इथे एक्स न्यूमरेटरमध्ये आहे आणि एक्स डिनॉमिनेटर आहे, हे कॅन्सल होईल. मायनस 2 इंटू 2 काय होईल 4 प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि अपॉन एक्सचा स्क्वेअर होईल एक्स स्क्वेअर. प्रॉब्लेम नंबर 5. आता इथे पण आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल कोणता, ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा. तर काय आहे, ए प्लस बीचा होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. याने एक्सपांड करावं लागेल आपल्याला. याला ए म्हणू, याला बी म्हणू आणि ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. तर काय आहे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय होईल, ए एक्सचा स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे ए एक्स इंटू बी वाय प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे बी वायचा होल स्क्वेअर. मग इथे काय होईल, स्क्वेअर म्हणजे एचा पण आणि एक्सचा पण म्हणजे ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस इथे 2 आहे आणि मग ए एक्स बी वाय. तर मी पहिले ए बी कोइफिशियंट लिहून घेतो मग व्हेरिएबल एक्स वाय प्लस इथे काय होईल बी आणि वायचा होल स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर. हे झालं सॉल्व. तर प्रॉब्लेम नंबर 6. आता इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचा. तर ए मायनस बीचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे काय होईल 7mचा स्क्वेअर मायनस 2 इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द टर्म म्हणजे 7m इंटू 4 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. तर इथे 7चा स्क्वेअर काय होईल 49 mचा स्क्वेअर मायनस 7 इंटू 2 काय होईल 14m. 7 इंटू 2 14 आणि त्याला परत 4ने मल्टिप्लाय करायचा आहे. 4 4 जार 16 कॅरी 1 4 1 जार 4 आणि 1 5 56 आणि m प्लस 4चा स्क्वेअर किती होईल 16. मग इथे ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर ए प्लस बीचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे एक्स इंटू हाफ 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. आता इथे काय होईल एक्स स्क्वेअर होईल प्लस आता बघा इथे न्यूमरेटरमध्ये 2 आहे आणि डिनॉमिनेटर हे काय होऊन जाईल कॅन्सल म्हणजे 1 इंटू एक्स म्हणजे एक्स प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4. त्याच्यानंतर इथे ए मायनस 1 अपॉन एचा होल स्क्वेअर. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल ए मायनस बीचा स्क्वेअर. तर ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म्स प्लस सेकंड टर्म स्क्वेअर
म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर काय होईल ए स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे ए इंटू 1/a प्लस 1/a चा होल स्क्वेअर. ठीक आहे. इथे काय होईल ए स्क्वेअर मायनस बघा ह्या न्यूमरेटरमध्ये ए आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सल होईल -2 प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. Which of the options given below is the square of the polynomial? आपल्याला हा पॉलिनॉमियल दिलेला आहे आणि याचे ऑप्शन्स दिले आहे 1 2 3 4. करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे जे पॉलिनॉमियल दिलं आहे त्याचा स्क्वेअर करावं लागेल. तर पॉलिनॉमियल कोणता दिला आहे आपल्याला 8 - 1/x याचा स्क्वेअर करावा लागेल. तर इथे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचा काय आहे तो ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे काय होईल फॉर्म्युल्याप्रमाणे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म 8 इंटू 1/x प्लस 1/x चा होल स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. 8चा स्क्वेअर 64 मायनस 2 इंटू 8 16/x प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि खाली काय होईल एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर हे ऑप्शन कोणतं आहे थर्ड नंबरचं म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन कोणतं होईल थर्ड. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 3 याच्यामध्ये पण काय म्हटलं आहे विच ऑफ द पॉलिनॉमियल गिवन बिलो इज m² n² प्लस 14mn pq प्लस 49 p² q² द एक्सपान्शन. हे फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन केलेलं आहे आणि इथे खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहे 1 2 3 4 याच्यातलं करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. तर हे कोणत्या फॉर्म्युल्याने एक्सपांड झालेलं आहे तर ए प्लस बीचा होल स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हे या पद्धतीचं एक्सपान्शन आहे त्याचा आपल्याला होल स्क्वेअर बनवायचा आहे. तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता आपल्याला याचं बनवायचं आहे होल स्क्वेअर म्हणजे आपल्याला कोणतं दिलं आहे m² n² प्लस 14mn pq प्लस 49 p² q² हे दिलं आहे. याच्यावरनं आपल्याला होल स्क्वेअरचा फॉर्म्युला बनवायचा आहे. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे mnचा होल स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म. आता 2 इंटू इकडे फर्स्ट टर्म आपण mn बनवली तर 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू 14 मधलं 2 इथे लिहिलं तर इथे लिहावं लागेल 7 pq प्लस 49 कितीचा होल स्क्वेअर आहे 7चा म्हणजे 7 p आणि qचा होल स्क्वेअर. आता बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे mn आणि 7 pq प्लस 7 pqचा होल स्क्वेअर म्हणजे काय झालं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे हे कशाचं होल स्क्वेअर होईल फर्स्ट टर्म म्हणजे mn प्लस सेकंड टर्म म्हणजे 7
पी क्यू आणि याचा होल स्क्वेअर. तर याचं ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? mn प्लस 7pq. कोणतं आहे? mn प्लस 7pq म्हणजे याचं फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. यूज अँड एक्सपान्शन फॉर्म्युला फाइंड द व्हॅल्यूज. एक्सपान्शन फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला याचा स्क्वेअर काढायचा आहे. तर कोणता फॉर्म्युला आहे एक्सपान्शनचा? ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा. कोणता आहे? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर हा आहे. आणि ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचा आहे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला याचं काय करायचं आहे? व्हॅल्यूज काढायचे आहे. तर इथे बघा 997चा होल स्क्वेअर करायचा आहे. तर इथे राऊंडेड नंबर कोणता आहे? 1000 आहे. तर 1000 मायनस 3 केलं तर 997 येते. तर याला आपण काय करू शकतो? याच्या 2 टर्म बनवू शकतो. म्हणजे 1000 मायनस 3चा होल स्क्वेअर. आता हा कोणत्या फॉर्म्युल्याप्रमाणे बनलं? ए मायनस बीच्या होल स्क्वेअरच्या ए मायनस बीच्या होल स्क्वेअरच्या ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे काय होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 1000 इंटू 3 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर. आता 1000चा स्क्वेअर 1000 इंटू 1000 तर 1चा स्क्वेअर 1 होईल आणि 3 झिरोचे किती होईल? 6 होईल. 1 2 3 4 5 6 मायनस 2 इंटू 3 6 आणि याच्यावर 1 2 3 0 प्लस 3चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 9. मग आपल्याला काय करावं लागेल? या नंबरमधनं 6000 मायनस करावं लागेल. 1 2 3 4 5 6 मायनस 6000 1 3 किती येईल? 0 0 0 10 मायनस 6 4 कॅरी 1 10 मायनस 1 9 10 मायनस 1 9 आणि याच्यामध्ये हे 9 ॲड करायचे प्लस 9 म्हणजे इथे होईल 9 0 0 4 9 9 म्हणजे याचा आन्सर येईल 9 9 4 0 0 9. द सेकंड प्रॉब्लेम याला सॉल्व करायचा आहे. तर याला पण सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल? राऊंडेड नंबर बनवावं लागेल. 102चा होल स्क्वेअर. तर याच्या जवळचा राऊंडेड नंबर कोणता आहे? 100. तर याला आपण 2 टर्ममध्ये कसं लिहू शकतो? 100 प्लस 2. काय लिहू शकतो? 100 प्लस 2चा स्क्वेअर. आणि इथे कोणता फॉर्म्युला वापरला जाईल? ए प्लस बीचा होल स्क्वेअर. तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 100 इंटू 2 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. आता बघा 100चा स्क्वेअर किती होईल? 1चा स्क्वेअर 1 आणि 2 झिरोज आहे तर किती होईल? 4 होईल प्लस 2 इंटू 2 4 आणि हे 2 0 प्लस 2चा स्क्वेअर किती होईल? 4. आता याची ॲडिशन करावं लागेल. 1 2 3 4 प्लस 400 प्लस 40401 म्हणजे याचा आन्सर होईल 10404. तर आपल्याला प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व करायचा आहे. इथे 97चा होल स्क्वेअर
एक्सपान्शन फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं आहे. तर याच्यात 2 टर्म बनवावं लागेल. तर राऊंडेड नंबर 97च्या जवळचा कोणता आहे? 100 आहे. म्हणजे 100 - 3 लिहू शकतो आपण याला. 100 - 3चा होल स्क्वेअर. आणि आता इथे फॉर्म्युला होईल a - bच्या होल स्क्वेअरचा, म्हणजे a² - ट्वाइस ab प्लस b². म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे 1000चा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 100 इंटू 3 प्लस 3चा स्क्वेअर. आता 100चा स्क्वेअर किती होईल? 1चा स्क्वेअर 1 आणि 2 झिरोचे किती होईल? 40 मायनस 2 इंटू 3 6 आणि हे 2 0 प्लस 3चा स्क्वेअर 9. इथे काय करावं लागेल? 1 1 2 3 4. याच्यातनं किती मायनस करावं लागेल? 600. बरोबर आहे. 600 मायनस केले तर 0 0 10 - 6 किती होईल? 4 कॅरी 1 10 - 1 9 प्लस याच्यामध्ये 9 ॲड करावं लागेल. म्हणजे 9 0 4 9. याचा आन्सर येईल 9 4 0 9. त्याच्यानंतर आता 1005चा होल स्क्वेअर. आता याच्या जवळचा राऊंडेड नंबर किती आहे? 1000 आहे. म्हणजे याच्यात 2 टर्म करायच्या तर 1000 प्लस 5चा होल स्क्वेअर होईल. 1000 प्लस 5चा होल स्क्वेअर. आणि इथे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? a² प्लस a प्लस बीच्या होल स्क्वेअरचा, म्हणजे a² प्लस ट्वाइस ab प्लस b². म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 1000 इंटू 5 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर. म्हणजे काय होईल? 1000चं 1चा स्क्वेअर होईल 1 आणि 3 झिरोचे 6 होईल. 1 2 3 4 5 6 प्लस 5 इंटू 2 10 आणि 1 2 3 0 1 2 3 प्लस 5चा स्क्वेअर 25. आता याची ॲडिशन 1 2 3 4 5 6. इथे 1 2 3 1 2 3 4 1 आणि 25. याची ॲडिशन काय होईल? 5 2 0 0 1 0 1. म्हणजे काय होईल? 1 0 1 0 0 2 5. हे झालं याचं आन्सर.